हॅलो, मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये. जेव्हा माझ्याकडे भाजीचा काही ऑप्शन नसतो, तेव्हा मी हा हेल्दी ऑप्शन शोधत असते. आणि बघू शकता इथं माझे मोड किती छान आलेले आहेत. आणि आता मी इथे कांदा चिरून घेतला होता, कोथिंबीर चिरून घेतलेले, राहिलेले टमाटर चिरून घेतले, आलं लसूणची पेस्ट ताजीच मी फ्रेश बनवत असते तीच बनवून घेतली. त्यानंतर कढईत तेल टाकलं, त्यामध्ये तमालपत्री टाकायचे आपल्याला, जिरं मोहरी आणि कुटून घेतलेलं आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये मस्त असा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर परतला की त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि एक बटाटा बी घेतलेला आहे, तो पण टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जे स्प्राऊट होते ते पण मी तेलात भाजून घेतलेले आहेत. तुम्ही वेगळे पण भाजू शकता किंवा अनेक ऑप्शन आहे, ते म्हणजे तुम्ही उकडवून घेऊ शकता हळद आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून. पण मी या पद्धतीने आज बनवायचं ठरवलं होतं. त्यानंतर लास्टला टमाटर घातलं, लाल तिखट आणि गरम मसाला आणि धने जिरे पूड टाकून मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी गरम घालून घेतलं आणि शिजल्यानंतर बघू शकता अगदी मस्त अशी भाजी तयार आहे. यांना ऑफिसला जायची गडबड होती, त्यामुळं सगळ्यात आधी त्यांना चपाती बनवून जेवायला दिलं आणि बाकी कामानंतर आवरून घेतली. आणि का कोणास ठाऊक, आई किती प्रेम करू दे, लेकीचा जीव हा नेहमी बाबावरच असतो. आणि बाबा कामावर जाऊ नये असं माझ्या लेकीला नेहमी वाटतं. त्यासाठीच तिची तळमळ तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता.